आली नाही लक्ष दिलं जात नाही त्या 2 कलर आम्ही तिथून इथे आलोय आम्हाला माहिती इथूनच जाणार आहे आम्ही पुढे लक्ष दिलं जात नाही सगळ्यात आम्ही गाड्या मागून आणतोय ते आमच्या ड्रेनेज आज आमचा कचरा उचलायचा आता गाडी होते बायका आम्ही 3 दिवस झाले खालीच आहोत उभं राहून सगळी कामं करून घ्यावी लागतंय भांडून आणावं लागतंय वस्तू ते बाबा हे द्या आता द्या हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना सांगावं लागतं आम्हाला जाऊन ते आमच्याकडे या पण 2 दिवस झाले ठाण्याची आणि पनवेलची लोक येतात खूप सगळे साफसफाई व्यवस्थित केले त्यांनी करून दिली आम्हाला न मागता येत पण 2 दिवस तर आम्ही असेच आहोत जेवणाची सुविधा नव्हती जेवण ह्या त्यांच्या नागरिक हे आहेत नगरसेवक आहेत हे आहेत त्यांच्याकडून घेऊन या तेव्हा आम्हाला मिळत होतं आता मिळतंय आता साफ पण सुंदर केलं काम ठाण्याचे पनवेलचे लोक खूप छान काम आम्ही पण माणसं आहेत आमची पण बिल्डिंग आहे आम्हाला पण पाहिजे काहीतरी आता 3 दिवस झाले आम्ही लाईटची फेस करतोय आता फक्त आम्हाला सर्व्हिस वायर तुम्ही आलात म्हणून तुम्ही येणार म्हणून आम्ही लाईट लाईट जळाली पूर्ण आता ती सर्व्हिस लाईन टाकून 3-4 दिवस झाले लाईट नाही मोबाईल बंद आहेत आमचे सर तुम्हाला भेटायला यायचं ना सगळ्या बिल्डिंगला भेटत आला तर तुम्ही कशाला सगळ्यांना भेटता तसे त्यांनी पण भेटायला पाहिजे होतं ना आम्हाला वोटिंगच्या वेळी सगळे येतात शासनाचा बेजबाबदारपणा आहे आमच्या गाड्याचे नुकसान भरपाई आम्हाला बऱ्यापैकी मिळाली सगळे मागायला येतात वोटिंग द्या आयुक्त आमच्याशी बोलायला पण तर नाही पुरीच म्हटलं आमच्याकडे एवढं आम्ही या बाजूला येणार नाही राजा अरे मोबाईल खोलणार ना राजा काय काय आमचं बघतो मी गेले कित्येक वर्ष पुण्यामध्ये नेहमी सांगतो बरबाद व्हायला वेळ लागतो पुढं बरबाद व्हायला वेळ लागतो काय आहे आपल्याकडे महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही ते टाउन प्लॅनिंग न झाल्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात आम्ही घेतलं म्हणून आमचं नुकसानच झालं दादा इथं आम्ही घेतलं म्हणून नाही कसं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये कोणाचं एकाचं लक्ष नाहीये 100 एजन्स्या काम करतात मी मागे पण सांगितलं होतं की जोपर्यंत या शहरांमध्ये ज्या एजन्सीज काम करतात त्या एकत्र बसत नाहीत तोपर्यंत या शहरांचं काही नाही होणार फक्त नुकसान होणार आता साधी गोष्ट तुम्ही आता जे मला बोललात ना इथे ब्रिज केलाय बरोबर आहे त्याच्या मागचा विचार काय आहे माहित नाही बरोबर आहे म्हणजे या एजन्सीला ही एजन्सी काय करते माहिती नाही या एजन्सीला ही एजन्सी काय करते माहिती नाही आणि त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होणार आणि मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की इन्शुरन्स कंपन्यांनी काय त्यांना पैसे तुम्हाला मिळणार नाही मिळणार मला माहिती नाहीये पण मला असं वाटतं तुमचं नुकसान सरकारने भरून दिलं पाहिजे मी विरोधात आहे असं समजू नका किंवा त्यांच्या बरोबर आहे असंही समजू नका पंचनामे करून गेलेत त्याच्या बदल्यात काय सरकारचा किंवा त्या खात्याचा निष्काळजीपणा आहे आणि त्या निष्काळजीपणामध्ये तुम्हाला ते भोगावं लागेल मला ज्यांच्याशी संबंधित व्यक्तींशी बोलायचं त्यांच्याशी मी बोलीन आपल्याला माझं काय बोलणं होतं ते आपल्याला कळेल नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।